दरम्यान टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलाय। इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता। धर्मांतर करणे, मुलींना फसवणे हे सगळे प्रकार या एमआयएमच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात। काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला। मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे एमआयएमचा हात होता, एमआयएमने केलेला सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। आता तिला पकडले गेलेले आहे, तिच्याकडून अनेक माहिती समोर तर येणारच आहे, परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे। याची SIT चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचा सोडून द्या, हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे। मला वाटतं या प्रकरणाचे धागे दोरे हे फार लांबवर गेलेले असावेत।